माझं 500चं बक्षीस दोघाला घेऊ आणि 6 महिने माझ्या सांगण्यावरती परत जाऊ घरला एकदा जाऊन आले. माझ्यावर विश्वास नाही पाहिजे. असो आपण सर्वांनी शांतीतून ऐकून घेतलं. माझी ताईने विनंती की गेले अनेक दिवस दुःखामधून सावरून जाण्यासाठी मी त्यांना सांगितले की स्वामींच्या माध्यमातून स्वामींच्या सत्याच्या माध्यमातून आपण पुन्हा तेवढ्या ऊर्जेनं हा जन्म नाशिवंत आहे. ते म्हणत जन्माला तू म्हणणार आहे 100%. आता आमचं कोणच नाही. माझं शिक्षण झाले का? माझं शिक्षण झाले का? नाही. मला लिहिता येत महत्वाची गोष्ट सांगितली तुम्हाला. मला लिहिता येत नाही सगळ्यात पहिली गोष्ट. आणि जर मी लिहिलेला कोणाला वाचत असेल तर तुम्ही MBBS शिकलं पाहिजे. मी शाळा शिकलेलो नाही पहिली गोष्ट. आणि मला वाचायला येत नाही. गुरु माझा गडगेवा गुरु माझा मी ज्या गावामध्ये राहतो ते गाव अगदी छोटंसं गाव आहे. 400-500 लोकसंख्येचं गाव. त्या गावामध्ये आमचा जन्म झाला. माझ्या गावामधून लहानपणापासून मी बाहेर असल्यामुळे माझी शाळा झाली. शाळा शिकलो नाही. वाचायला लिहायला दोन्ही जमत नाही. तरी देखील तुमच्यासमोर 10-15 मिनिट कविता सांगण्याची जमतं. आता वकिलाला कोणं मोठं पडलं. त्यांचा कुठल्या कोर्टात गुन्हा चालू
दोघं जर असलं तर काय वाटतं ते. एक आजी होती, छोटस उदाहरण, आजी होती ताई. ती आजी बँकेच्या साहेबाकडे गेली, त्याला म्हणते बाबा तुझ्या डोक्याची म्हणजे जी टोप आहे ना, डोक्याचं टोप आहे ना, ती म्हणजे नकले, म्हणजे केस नकलेत, म्हणजे तुझी नकले कसले केस नकलेत म्हणजे तुझी. काय तो म्हणला आजी डोक्यात पाणी झाले म्हणला तुझ्या, काहीतरी बडबड नकोस म्हणला, माझी डोक्यावरती केस असलेत म्हणला, मी माझी केस आहेत म्हणला, मी तुझी डोक्याची केस ओढून बघणार, जर नकली निघली तर तू मला 1 लाख द्यायचा, आणि जर असली निघली तर मी तुला 1 लाख देते. बँकेत साहेबले खूप झालं. मी म्हणलं बरं झालं म्हणलं, काही हरकत नाही. ही आजी म्हणलं डोक्यावर पडले, 1 लाख रुपये मला देऊन फुकट होईल, त्या महिन्याला पगार मला 50,000 आहे म्हणलं, 1 लाख केस वडल्यानंतर देणारे म्हणलं आजी, आणि केस वडलं काय अडचण आहे म्हणा, वड म्हणला काय वडत तू, हे म्हणले आज नाही वडत, मी उद्या येऊन वडणार, आणि जाग्यावर जर ती खरी निघाली तर जाग्यावर 1 लाख बंडल फेकणार म्हणजे तुझ्या. वकील साहेब म्हणलं, बँकेत साहेब म्हणलं लय खुश झालं, म्हणलं काय हरकत नाही, आजी म्हणलं डोक्यावर पडल्या दिसते, तुझी बुद्धी स्पष्ट झाल्या म्हणला, ये म्हणला उद्या सकाळी, पण मी एकटे येणार नाही म्हणली, वकील साहेबांना संघटित येणार का, म्हणजे वकील साहेबाला कशाला म्हणली, मी त्या समोर वाढणार म्हणजे डोक्याची केस, म्हणजे कशासाठी, जर फुटी निघाल तर तू पैसे नाही दिले म्हणजे मग ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. वकिलाला गेले, संध्याकाळ आजी रात्र झोपली, रातभर हे बँकेत साहेब झोपली ना, कारण बँकेच्या म्हातारीच्या अकाउंट 10 लाख रुपये पैसे, हे म्हणजे एवढं म्हातारीकडे पैसे येते तसं कुठलं, ती विचारात पडलं होतं. आता हे आजीने सांगितलं थांब म्हणजे तुला सांगते सकाळपर्यंत. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता आजीतच 1 लाख बंडल क्षात घेऊन आजी म्हणजे ह्या बघ 1 लाख रुपये केस ओढून बघणार म्हणजे, केस ओढून म्हणजे बँकेत बाहेर साहेब वकील साहेब होतं, ती आतमध्ये कॅबिन मध्ये गेली, खुर्ची जवळ गेली, खुर्चीवर बसली म्हातारी, आणि डोक्याची केस लागली वडा लागली. वडा लागल्यानंतर बाहेर वकील साहेब भिताड होता, असं त्या भिताड कशी करून डोकं वकील साहेब, अगं म्हणला आजी तू म्हणला माझी केस वडा लागलेत, आणि ती वकील म्हणला बाहेर डोकं भरून घ्यायला, काय नाही म्हणली, मी त्याच्यावर पैसे लावले तुमचे 5 लाखाची, तुझं बँकेतून केस वडते म्हणून, त्याच्यात 1 लाख तुला दिले म्हणजे 4 लाख झाले. सिद्धांत काय तर